शरद पोंक्षे. शरद पोंक्षे जसं तुम्ही आत्ताच म्हणालात की दीर्घ आजारातून मोठ्या आजारात असाध्य आजारातनं बरे झालेले, त्यांना परत रंगभूमीवर आणायचं भाग्य मला लाभलं, माझी कुठेतरी पुण्याई असेल. त्याच्यात शरद पोंक्षे एक कर्करोगातनं चालू असताना ट्रीटमेंट, त्याची नाटकाची आमची प्रोसेस सुरू झाली. तो बरा झाला, थोडा बरा झाला म्हणजे त्याला डिस्चार्ज मिळाला. एकदम तृष झाला होता, पाय असे हत्तीसारखे सुटलेले, आणि आमच्या इथेच तालमी चालू होती बोलवली. तो यायचा, त्याला मी अशा मुवमेंट्स बांधल्या होत्या, खूप लेवल होत्या, आणि प्रॉक्सी मारून मी त्याचं सगळं नाटक बसवलं होतं तो येईपर्यंत, शरद येईपर्यंत. आणि शरद पाय बी बघितलं म्हणजे अरे देवा, शरद ह्या सगळ्या मुवमेंट तू नाही करू शकणार, तू आपण बदलूया. तेव्हा नाही मी करणार सगळ्या मुवमेंट्स. अरे पण ते चंड मला झेपतील तेवढं मी करणार, तू बदलायचं काही नाही. तर 9 फुटाची लेवल पण त्याला चढताना कोणाचा तरी आधार लागायचा, कळलं. पण तो केलं त्याने, मग पाय सुजायचा, गोळे यायचे पायात. बघा हा एक सीन केल्यावर तो विवळत झोपायचा, पण त्याने सोडलं नाही, त्याने केलं शेवटपर्यंत. प्रयोग सुरू झाल्यावर त्या सगळ्या अवस्थेत म्हणतात ना, संकटात संकट, प्रयोगाला कुठेतरी खिळा गेला पायात त्याच्या. मग ती बँडेज भरून, मग त्याची ट्रीटमेंट तर सुरूच होती, पूर्ण बरा झालेला नव्हता. नाटक तो अख्खं पाठ करून आला होता हॉस्पिटलमध्ये, पुस्तक घेऊन, केमोथेरपी. इथे आल्यावर फक्त बसवणं म्हणजे मी जे बसवले ते प्रॉक्सी दाखवायचा कोणतरी मुलगा, तो एक सीन करायचा. पण त्याने जराही कुठेही असं नाही ही मुवमेंट मला झेपत ते मी करणार नाही असं केलं नाही. ना एक वाक्य बदललं की शब्द बदलला.